सर्वांना नमस्कार. खरं तर ही व्हिडिओ करताना खूप वाईट वाटतं, परंतु आजच्या दिवसाचा जो दिनचर्या होता किंवा जो काही प्रकार घडला तो आपल्यापर्यंत आला पाहिजे, किंवा जे काही आपले लोकप्रतिनिधी आहेत, पुढारी आहेत किंवा आपले सर्वसामान्य नागरिक आहेत यांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. खरं तर याआधीसुद्धा आम्ही ह्या बऱ्याच गोष्टी केल्या होत्या, परंतु असा त्रास कधीही झाला नव्हता. खरं तर आज ज्यावेळेला मला 2 वाजता कॉल आला की आमच्या भुवनेश्वर परिसरात एक वृद्ध असणारे इसम मयत पडले आहे. हे इसम गेले कित्येक वर्ष आमच्या येथील असलेल्या एका कालव्यालगत मोरीजवळ वास्तव्यात होते, परंतु आज दुपारच्या सुमारास त्यांचं मयत झाल्यानंतर आम्ही तिथे घटनास्थळी गेलो. माझी जनसेवा संघर्ष प्रतिष्ठानचे जे काही आमचे सदस्य होते, कार्यकर्ते होते, तिथे आले. आम्ही पाहणी केली तर तेव्हा लक्षात आलं की सदर व्यक्ती हा मृत्युमुखी पडलेला आहे. सदर व्यक्ती हा भुवनेश्वर आदिवासी वाडीतला असल्याचं आम्हाला समजलं. त्याचप्रमाणे आम्ही लगेचच भुवनेश्वर आदिवासी वाडीवरचे असणारे आमचे मित्र मंदिशाला बोलून घेतलं, खात्री केली. त्यानंतर समजलं की हा व्यक्ती त्यांच्या वाडीवरचा नसून बाहेरचा आहे. आणि त्यानंतर त्याच्या कोण नातेवाईक आहेत का, कोण ओळखीचे आहेत का याचा शोध घेतला, परंतु कोणीही निष्पन्न झालं नाही. त्याला हा अज्ञात इसम म्हणून त्याचं नाव आहे शिवा म्हणून त्याला ओळखायचे. आम्ही लगेचच ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक असणारे विद्यमान सरपंच रामा म्हात्रे यांना कॉल केला. रामाशेठ म्हात्रे यांनी सकारात्मक उत्तर देत लगेचच मैताचं जे काही फुलं असतील किंवा जे काही आर्थिकचा खर्च असतो ते खर्च लगेचच पाठवून दिला. त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांचा आभार मानेन. त्यानंतर लगेचच 3च्या सुमारास आम्ही उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे बॉडीला पूर्ण अंघोळ घालून, कारण ज्यावेळेला त्याचं मयत झालं त्यावेळेला त्यांनी थोडासा वाईट अवस्थेत होता, त्यामुळे त्याला अंघोळ घालून आम्ही लगेचच उपजिल्हा रुग्णालय इथे दाखल केलं. लगेचच आम्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील साहेब यांना सांगितलं तर तात्काळ पोलीस रवाना केला. लगेचच आम्ही पंचनामा केला, सगळ्या गोष्टी केल्या. पोलिसांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात आणि चांगला सकारात्मक आम्हाला सहकार्य केलं. त्यानंतर मी उपजिल्हा रुग्णालय इथे गेले असता मी तेथील उपस्थित असलेल्या डॉक्टरांना सांगितलं की आपल्या कटरचा वेळोवेळी आम्हाला अनुभव आलेला आहे आणि आपण त्यांना लगेचच कॉल करा. त्यावेळेला तिथे असलेल्या नर्सने त्यांना कॉल केला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 1 तासाने येतो. आम्ही वाट बघितली, तो काय आला नाही. त्यानंतर मी जे काही उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी आहेत, जे प्रमुख आहेत, त्यांना कॉल केला. तेही आम्हाला खूप सकारात्मक उत्तर देऊन त्या कटरला लगेचच त्यानंतर सुद्धा आम्ही अनुभव घेतला की दिरंगाई या वेळ होत होती. खरं तर आम्हाला सांगण्यात आलं. त्यानंतर आम्ही वरिष्ठांची चर्चा केली, मॅडमशी चर्चा केली. मॅडमनीसुद्धा सकारात्मक दिलं, परंतु ह्यामध्ये खूप उशीर झाला. खरं तर 2-3 वाजता आम्ही बॉडी आणली, तेव्हा लगेचच आपण हॉस्पिटलनीसुद्धा प्रोसिजर सुरू करायला पाहिजे. मान्य आहे की काही तांत्रिक बाबी असतात, परंतु तशा प्रकारे आपण काम केलं नाही असं आमचं मत आहे. आम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही किंवा व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवायची नाही. त्याच्यानंतर आम्ही तात्काळ आपले जे आमचे शिवरधान मतदारसंघाच्या ज्या आमदार आहेत आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांना आम्ही कॉल केल्यानंतर त्याही आमचा कॉल उचलला नाही. असू दे, त्या मंत्री आहेत, ताई खूप मोठ्या हस्ती आहेत, त्यांच्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त असतील. परंतु असा त्रास होत असताना एक गोष्ट जाणवली की जर आपण सामाजिक कार्यकर्ते असून किंवा समाजासाठी काम करत असून जर आपल्याला अशा त्रासाचा सामोरा करावा लागतो. खरं तर 8 वाजता त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे आम्ही वरिष्ठांची चर्चा केली त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की 7:55ला पोलिसांनी त्यांचा जो काही तपास आहे किंवा जो काही पंचनामा आहे तो दिला. 8 ते 10 वाजेपर्यंत एवढी दिरंगाई केली. त्यामध्ये ते उत्तर दिलं की एक पेशंट सिरियस झाला, त्याला आम्ही हे केलं. ठीक आहे, पण ह्या घटना जर वारंवार घडत असतील तर ह्या शोभनीय नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एवढीच प्रशासनाला विनंती करीन की आपण जे काही करताय ते चुकीचं आहे. आम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणालाही दोष द्यायचा नाही, कोणालाही वाईट बोलायचं नाही किंवा दुमत व्यक्त करायचं नाही, परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी आपला भानात राहून आपलं काम बजावलं पाहिजे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. त्याचप्रमाणे रोहा उपजिल्हा रुग्णालयाने आम्हाला सहकार्य केलं असेल, पण दिरंगाई खूप झाली. त्याच पद्धतीने आम्ही जे काही रोहा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आहेत आणि विद्यमान नगराध्यक्ष यांचे वडील समीरभाई शेडगे यांना कॉल केला. त्याही आम्हाला लगेचच सकारात्मक उत्तर देऊन आम्हाला त्याही लगेचच स्मशानभूमीमध्ये मोफत
जे काही पीडिताचा जे काही मैताचा जो काही जाण्यासाठी खर्च आहे ते सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिला. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तेवढंच विनंती करीन की आपण अधिकारी आहोत, आपण भानावर असलं पाहिजे. आपण लोकांना समस्या होतील किंवा आम्ही जर समाजसेवक असून आम्हाला 2 वाजल्यापासून आत्ताचे 10:30-11 वाजायला आले, एवढा वेळ जर एखाद्या अज्ञात व्यक्तीला जाण्यासाठी होत असेल तर सर्वसामान्य माणसाला किती त्रास होतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी इतकीसुद्धा विनंती करीन की लोकप्रतिनिधींनी हॉस्पिटल असेल याची तात्काळ एक मीटिंग घेऊन वेळोवेळी आपण कटरची सुद्धा मागणी केली, कटर आला, परंतु त्याच्या वेळोवेळी आम्हाला तक्रारी येत आहेत. आपण याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यावं या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती. धन्यवाद.